एप्स्टीन फाईल्स सध्या फार चर्चेचा विषय आहे. याचा अभ्यास करताना असं कळलं की एप्स्टीन हा विषय ट्रम्प हे गव्हर्नमेंट फारच दाबण्याचा प्रयत्न करत होते. पण वारंवार DOJ म्हणजे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस यांनी फोर्स करून करून ती डेडलाईन देऊन त्यांनी सर्व डेटा जो त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो पब्लिश करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं आणि फायनली तो डेटा रिसेंटली पब्लिश झाला. आणि खूप मोठी मोठी नावं जसं की पूर्व राष्ट्रपती अमेरिकेचे असतील, इलॉन मस्क असेल, बिल क्लिंटन असेल किंवा वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी देखील यांची नावं ह्याच्यामध्ये उघड झाली आणि मोठा भूकंप होण्याचा चान्सेस होते आणि ते तसं झालंच आहे. आणि त्याच्या अभ्यासामध्ये असं आहे की वायर या मॅगझिनने लास्ट इयर आय गेस एक स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे, याचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये असं त्यांना कळलेलं की त्यांना एप्स्टीनचं जे एक आयलंड आहे त्या आयलंडवर त्यांना मल्टिपल मोबाईल नेटवर्क्स मिळाले. तो डेटा ते आता डिस्क्लोज करू शकत नाही आहेत. तर सध्या अजून पार्टमध्ये ॲक्च्युली हा डेटा सगळा डिस्क्लोज होतो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी इन्कमिंगच्या ऐवजी आउटगोईंग सिग्नल्स होते ते ट्रॅक केल्यानंतर त्यांना कळलं की काही जे ओव्हल ऑफिस आहे त्या ठिकाणी गेले मोबाईल फोन्स, तिथून निघून ऑस्ट्रेलियामध्ये गेले, वेगवेगळ्या देशांमध्ये वगैरे जात नसले. ह्याच्यावरून असं कनेक्शन लागतं आहे की त्या एप्स्टीनच्या पार्टीला किंवा एप्स्टीनचं लहान मुलांचं लैंगिक शोषणाचे जे आरोप आहेत त्याच्यामध्ये हे बरेचशा देशातील उच्चभ्रू कनेक्टेड असण्याची शक्यता आहे. आणि हे आत्ताचं फक्त टिप ऑफ द आईसबर्ग ज्याला म्हणतात की फक्त वरचा भाग दिसतो आपल्याला. अजून खूप डीप जाणार आहे ही गोष्ट आणि भरपूर मोठे मोठे उलगडे होऊ शकतात याच्यामध्ये. इंग्लंडचा जे प्रिन्स फॅमिली आहे त्यांच्यामधून सुद्धा एक दोन नावं आलेली आहेत आणि ही नावं आल्या आल्या ह्या फाईल्समध्ये त्यांच्यावर देखील तिकडे ॲक्शन घेण्यात आलेली आहे. त्यांना त्यांच्या फॅमिलीतून बरखास्त वगैरे करणं किंवा एक कुठल्या पदावर असतील तर पदावरून बरखास्त करणं वगैरे इथपर्यंत हा विषय झालेला आहे. त्यामुळे अजून खूप मोठे उलगडे व्हायचे आहेत. इंग्लंड